Students, let's start our new point from chapter banks and simple interest. So, let's recall something. Suvidya borrow a sum of 30,000 rupees at 8 PCPA interest for a year from her bank to buy a computer. At the end of the period, she had to pay back an amount of 2,400 rupees over and above what she had borrowed. Okay. So based on this information, fill in the boxes below. तर बघा आता ह्या दिलेल्या ह्याच्यावरून तुम्हाला सुविद्या बरो अ सम ऑफ 30,000 रुपीज म्हणजे बरो करणे म्हणजे उसने घेणे किंवा ॲज अ लोन घेणे बँकेकडून. ओके. तर सुविद्याने किती रुपये म्हणजे हे झालं प्रिन्सिपल. ओके. 30,000. सो प्रिन्सिपल इज 30,000 रुपीज. यू लर्न ऑल दिस इन प्रिवियस स्टँडर्ड. तुम्हाला हे मागच्या वर्षी झालेलं आहे. at 8 PCPA. So what is mean PCPA? PCPA means percent per annum. Okay. PCPA, this is a rate of interest. PCPA means percent per annum. Okay. Rate of interest percent per annum. Percent म्हणजे प्रत्येकी 100 रुपयाला, प्रत्येकी 100 रुपयाला आणि प्रत्येक वर्षाला. पर annum म्हणजे per 1 year. Okay. So rate of interest is 8%, and the interest rupees is here is given. Okay, she back amount of 2,400 rupees over and above. It means this is the interest rupees 2,400, and time is interest for a year म्हटले म्हणजे 1 year. Okay, time is 1 year. So the total amount returned to the bank म्हणजे बँकेला परत तिला किती रुपये रिटर्न करावे लागतील. तिचं प्रिन्सिपल आहे 30,000 आणि 8%नं एवढ्या प्रिन्सिपलवरती किती इंटरेस्ट होतं 2,400 म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जे काय असेल म्हणजे व्याज जे असेल ते तिला बँकेला परत करावं लागेल. इट मीन्स 30,000 प्लस 2,400. इट मीन्स शी have to back rupees 32,400 to the bank. ओके. बँकेला तिला एवढे पैसे परत करावे लागतील. सो we added the capital and the interest accrued on it to find out the amount that Suvidya returned to the bank. Thus we use the formula principal plus interest is equal to amount. म्हणजे आपण काय ॲड केलं कॅपिटल जे आपण पहिल्यांदा अमाऊंट बोरो केली होती जे ॲज अ लोन घेतलं होतं ते प्लस इंटरेस्ट जे काय असेल त्याच्यावरती. ओके. जो रेट असेल त्या रेटनं जे काय इंटरेस्ट होईल ह्या अमाऊंटवरती ते त्याच्यामध्ये ॲड करतो आणि वी गेट द टोटल अमाऊंट वी हॅव टू return to the bank. Okay, so this is the formula principal plus interest is equal to amount. From that we see example. तर ह्याच्याशी रिलेटेड आपण काय बघूया एक एक्झाम्पल बघूया. नेहा took a loan of 50,000 rupees at 12 PCPA to buy a two-wheeler. What amount will she return to the bank at the end of 1 year? तर तिथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेहानी लोन घेतलेलं आहे किती रुपीचं 50,000 रुपीचं. अँड देर इज ऑल्सो गिवन अ रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट इज अ 12 PCPA मीन्स 12%. ओके. टू बाय अ टू व्हीलर. तिनं टू व्हीलर खरेदी करायसाठी हे लोन घेतलेलं आहे आणि आपल्याला काय क्वेश्चन विचारलं आहे व्हॉट अमाऊंट विल शी रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ 1 year. तर एका वर्षानंतर तिला बँकेला किती रुपये परत करावे लागतील. तिनं घेताना बँकेकडून 50,000 घेतल्यात पण रिटर्न करताना 50,000 रिटर्न करायचे नाहीत तर व्याज सुद्धा त्याच्यावरती भरावं लागतं. जो रेट आहे पर्सेंट पर ॲनमचा जो रेट आहे त्या रेटनं जेवढे पैसे होतात प्लस ते आपले घेतलेले 50,000 असं इंटरेस्ट सहित आपल्याला बँकेला परत करावं लागतं.
So let's see what is the solution. The amount, that is the total money owed to the bank at the end of the time, is to be calculated here. Okay, the amount, that is total money owed to the bank at the end of the time, is to be calculated here. तर आपल्याला काय करायचं आहे, बँकेला शेवटी किती पैसे द्यायचे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो द प्रिन्सिपल इज 50,000 रुपीज. ओके, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आपण जे मुद्दल घेतले बँकेकडून ते किती आहे, 50,000 रुपीज आहे. ॲट द रेट दिला आहे 12 PCPA. इट मीन्स द इंटरेस्ट ऑन 100 रुपीज फॉर 1 year इज 12 रुपीज. ओके, 100 रुपीजला 12 रुपीज असणार आहे इंटरेस्ट. तर आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल, 50,000ला किती रुपीज होणार इंटरेस्ट. ओके, सो वी शाल राईट द रेशो ऑफ इंटरेस्ट टू कॅपिटल in 2 ways to obtain an equation. So we shall write the ratio of interest to the capital in 2 ways to obtain an equation. आलं लक्षात. तर आपण काय करूया, रेशो घेऊया. सो आता तुम्हाला रेशो कसे काढायचे माहिती आहेत. कशाचा रेशो घ्यायचा आहे आपण, इंटरेस्ट टू द कॅपिटल. ओके, इंटरेस्ट टू द कॅपिटल आपण रेशो घेऊया 2 पद्धतीनं. त्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. त्यानंतर आपल्याला हवं ते आन्सर मिळेल. सो ऑन 50,000 रुपीज लेट द इंटरेस्ट बी एक्स रुपीज. आता 50,000 रुपीजला एक्स एवढं इंटरेस्ट आहे असं मानून चालूया आपण. ठीक आहे. आणि ऑन 100 रुपीज द इंटरेस्ट इज 12 रुपीज. हे आपल्याला माहितीच आहे, इथं दिलेलेच आहे. % पर ॲनम. % म्हणजे प्रति 100ला 12 रुपीज आहेत. सो ऑन 100 रुपीज द इंटरेस्ट इज 12 रुपीज. तर आता ह्याच्यावरून आपण रेशो घेऊन इक्वेशन तयार करूया. एक्स अपॉन 50,000 इज इक्वल टू 12 अपॉन 100. ओके, आता हे इक्वेशन तयार झालं. म्हणजे 50,000ला एक्स रुपीज, 100 रुपीजला 12 रुपीज, म्हणजे 100 रुपीजला 12 रुपीज. तर 50,000ला किती, हे एक्सचा अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे इक्वेशन सॉल्व करायसाठी वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 50,000. तर हे 50,000ला हे 50,000 कॅन्सल होईल आणि ह्या बाजूला काय राहील, इक्वेशनच्या बाजूला फक्त एक्स राहील. आणि हे जेव्हा आपण सॉल्व करू वी गेट द 6,000. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 6,000. इट मीन्स इंटरेस्ट किती, 50,000ला आपल्याला किती इंटरेस्ट द्यावं लागेल, 6,000 रुपीज. सो अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल आहे 50,000 प्लस इंटरेस्ट आपण आत्ताच फाइंड आउट केलं. 50,000ला आपल्याला किती इंटरेस्ट द्यावं लागेल, 6,000. सो ॲड इट, इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल ॲड करायचं. सो अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक इज इक्वल टू ₹56,000. ओके, हे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट मिळून बँकेला आपल्याला किती रिटर्न करावे लागतील, ₹56,000. आलं लक्षात. सो वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ सम अदर एक्झाम्पल्स. बाय.